नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी। कधी तुम्ही लक्ष दिलंय का? आपण डोळे उघडताच सर्वात आधी कोणाला भेटतो? देवाला नाही, कुटुंबाला नाही, तर मोबाईलला। आणि ही छोटीशी सवय हळूहळू आपल्या मनाला, आरोग्याला आणि आयुष्याला कमजोर करत असते। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, सकाळचा पहिला विचार आणि पहिली कृती ही तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवते। पहिला मुद्दा, सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल वापरू नका। मित्रांनो, आज बहुतेक लोक उठल्या उठल्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब उघडतात, पण स्वामी सांगतात, ज्या क्षणी तुम्ही उठता त्या क्षणी तुमचं मन सर्वात शुद्ध आणि शांत असतं। जर त्या शांत मनात तुम्ही लगेच मोबाईलमधील नकारात्मक बातम्या, ताण, तुलना आणि मोबाईलमध्ये व्यस्त होतात, तर काय होईल? तुमचा दिवस सुरू होण्याआधीच मन थकलेलं असेल, एकाग्रता कमी होईल आणि नकळत ताण वाढेल। म्हणूनच स्वामी सांगतात, सकाळची पहिली 20 ते 30 मिनिटे ही स्वतःसाठी ठेवा, मोबाईलसाठी नाही। त्या वेळेत काय करायचं? देवाचे नामस्मरण करा, 2 मिनिटे शांत बसा, खोल श्वास घ्या किंवा फक्त स्वतःशी बोला। यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि दिवस सकारात्मक सुरू होतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात स्वामी, ज्यांनी सकाळ जिंकली त्यांनी संपूर्ण दिवस जिंकला। जर तुम्ही उठल्या उठल्या मोबाईल टाळलात तर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवायला सुरुवात करता आणि हेच खऱ्या यशाचं पहिलं पाऊल आहे। विचार करा, आपण दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने करतो का, की नोटिफिकेशनच्या आवाजाने? छोटा बदल करा, पण परिणाम खूप मोठा होईल। उद्यापासून एकच नियम करा, उठल्यावर 30 मिनिटे मोबाईल बघू नका आणि मग बघा तुमच्या मनात, आरोग्यात आणि जीवनात कसा बदल होतो। दुसरा मुद्दा, सकाळी उठल्यावर गरम पाणी घ्या। मित्रांनो, सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे पाण्याची। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, शरीर हे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराची शुद्धता राखणं ही आपली जबाबदारी आहे। रात्री झोपेत असताना आपलं शरीर अनेक प्रक्रिया करत असतं, टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम चालू असतं। म्हणून सकाळी उठल्यावर जर तुम्ही 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायलात तर काय होतं माहीत आहे का? शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते, पचन सुधारतं, मेटाबॉलिझम वाढतो आणि दिवसभर फ्रेशनेस जाणवतो। स्वामी सांगतात, लहान सवयी मोठा बदल घडवतात। आपण अनेक वेळा मोठे उपाय शोधत बसतो, पण अशा साध्या सवयींकडे दुर्लक्ष करतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही रोज सकाळी गरम पाणी पिण्याची सवय लावली तर हळूहळू तुमच्या शरीरात हलकं वाटू लागेल, पोट साफ होण्यास मदत होईल, त्वचा सुधारेल आणि शरीरात ऊर्जा वाढेल। पण एक लक्षात ठेवा, पाणी खूप गरम नसावं तर कोमट असावं। स्वामी सांगतात, निसर्गाशी जुळवून घेतलेलं जीवनच खऱ्या अर्थाने निरोगी असतं। म्हणूनच दिवसाची सुरुवात चहा कॉफीने नाही तर पाण्याने करा। उद्यापासून एक छोटी सवय लावा, उठल्यावर आधी पाणी, मग बाकी सगळं, आणि मग बघा तुमच्या आरोग्यात किती सकारात्मक बदल होतो। तिसरा मुद्दा, सकाळी उठल्यावर पोट साफ करण्याची सवय लावा। मित्रांनो, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, पोट साफ असणं। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्याचं पोट स्वच्छ त्याचं मन शांत आणि शरीर निरोगी। आज अनेक लोकांची तक्रार असते, पोट नीट साफ होत नाही, बद्धकोष्ठता होते, दिवसभर जडपणा वाटतो। पण यामागचं मुख्य कारण काय आहे? चुकीच्या सवयी, वेळेचं पालन नाही आणि शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष। स्वामी सांगतात, शरीर आपल्याशी बोलत असतं पण आपण ऐकत नाही। सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या पोट साफ करण्याची इच्छा होते, पण आपण काय करतो? मोबाईलमध्ये गुंततो, वेळ टाळतो आणि ही सवय हळूहळू बिघडते। म्हणूनच एक नियम करा, दररोज एकाच वेळेला शौचालयाला जाण्याची सवय लावा। सुरुवातीला जरी होत नसेल तरीही बसण्याची सवय ठेवा, यामुळे शरीर हळूहळू त्या वेळेला सवयीचं होतं। अजून काही महत्त्वाचे उपाय, सकाळी कोमट पाणी प्या, जसं आपण आत्ताच पाहिलं, हलकंसं चालणं किंवा हालचाल करा,
फायबरयुक्त अन्न खा, म्हणजे पचनासाठी चांगलं असलेलं अन्न, जसं फळभाज्या. स्वामी सांगतात, नियमितता हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जर पोट रोज नीट साफ झालं तर काय फायदे होतात हे माहीत आहे का? शरीर हलकं वाटतं, त्वचा सुधारते, मन शांत राहतं आणि आजार दूर राहतात. एक छोटा पण महत्त्वाचा विचार, आपण बाहेरची स्वच्छता ठेवतो पण शरीराच्या आतली स्वच्छता विसरतो. म्हणून उद्यापासून एक सवय लावा, दररोज एकाच वेळेला पोट साफ. हा छोटासा बदल तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारू शकतो. चौथा मुद्दा, 5 ते 10 मिनिटे प्राणायाम किंवा ध्यान करा. मित्रांनो, आपण शरीराची काळजी घेतो पण मनाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, मन शांत असेल तरच जीवन आनंदी होतं. आजची सर्वात मोठी समस्या काय आहे? ताण, चिंता आणि सतत चालणारा विचारांचा गोंधळ. यावर सर्वात सोपा उपाय कोणता? प्राणायाम आणि ध्यान. स्वामी सांगतात, श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण. जर तुम्ही रोज फक्त 5 ते 10 मिनिटे प्राणायाम किंवा ध्यान केलं तर हळूहळू तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. मन शांत होईल, एकाग्रता वाढेल, राग आणि ताण कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. कसं सुरू कराल? सकाळी शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा, हळूहळू खोल श्वास घ्या आणि सोडा. फक्त तुमच्या श्वासावर लक्ष ठेवा. काही विचार आले तरी त्यांना जाऊ द्या. सुरुवातीला कठीण वाटेल पण हळूहळू मन स्थिर होऊ लागेल. स्वामी सांगतात, दररोज केलेली छोटी साधना मोठा बदल घडवते. दिवसातून फक्त 5 मिनिट स्वतःसाठी काढा. हे 5 मिनिट तुमच्या पूर्ण दिवसाला पॉझिटिव्ह बनवू शकतात. एक सुंदर विचार, आपण बाहेर शांतता शोधतो पण खरी शांतता आपल्या आतच आहे. म्हणूनच रोज ध्यान करा आणि स्वतःशी जोडलेले राहा. 5वा मुद्दा, सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. मित्रांनो, अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा वेळ नसल्यामुळे सकाळचा नाश्ता टाळतात. पण हीच सवय हळूहळू शरीराला कमजोर करत जाते. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, शरीराला योग्य वेळी योग्य अन्न मिळालं तरच ते निरोगी राहतं. रात्रीपासून सकाळपर्यंत आपण अनेक तास उपाशी असतो. म्हणून सकाळी उठल्यावर शरीराला ऊर्जा खूप गरजेची असते. जर तुम्ही नाश्ता टाळला तर शरीर थकल्यासारखं वाटतं आणि दिवसभर भूक जास्त लागते आणि मग आपण जास्त आणि चुकीचं खाणं सुरू करतो. स्वामी सांगतात, वेळेवर खाणं ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे. म्हणून सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. पण नाश्ता कसा असावा? हलका आणि पौष्टिक. फळं, पोहे, उपमा, दूध किंवा घरगुती साधं अन्न. जास्त तेलकट किंवा जंक फूड टाळा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, नाश्ता नेहमी शांतपणे करा, घाईघाईत खाऊ नका. कारण स्वामी सांगतात, जेवण हे फक्त पोटासाठी नाही तर शरीर आणि मनासाठी असतं. योग्य नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, मेटाबॉलिझम सुधारते आणि तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहता. म्हणून एक नियम करा, सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका. हा छोटासा बदल तुमच्या आरोग्यात मोठा फरक घडवू शकतो. 6वा मुद्दा, रोज किमान 20 ते 30 मिनिटे चाला किंवा व्यायाम करा. मित्रांनो, आजकालचं जीवन खूप बसून राहायचं झालं आहे. काम, मोबाईल, स्क्रीन सगळं बसूनच, आणि हाच सर्वात मोठा धोका आहे आपल्या आरोग्यासाठी. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, शरीराला हालचाल हवीच. थांबलेलं शरीर हळूहळू आजारांना आमंत्रण देतं. म्हणूनच रोज किमान 20 ते 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. तुम्ही चालू शकता, हलका व्यायाम करू शकता, योगासन करू शकता. महत्त्वाचं काय, शरीराला हललं पाहिजे. जर तुम्ही रोज हालचाल केली तर शरीर फिट्ट राहतं, वजन नियंत्रणात राहतं, हृदय मजबूत होतं आणि स्टॅमिना वाढतो. स्वामी सांगतात, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपण पैशासाठी धावतो पण शरीर साथ देणारं नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय? अजून एक महत्त्वाची गोष्ट, चालताना मोबाईलमध्ये गुंतू नका. निसर्गाचा आनंद घ्या, खोल श्वास घ्या. यामुळे फक्त शरीरच नाही तर मनसुद्धा
फ्रेश होतं. सुरुवातीला 10 मिनिटांनी सुरू करा, हळूहळू 20 मिनिटे ते 30 मिनिटे करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नियमितता सर्वात महत्त्वाची आहे. स्वामी सांगतात, दररोज केलेला छोटासा प्रयत्नच मोठं यश देतो. म्हणूनच एक नियम करा, रोज किमान 20 मिनिटे चालायचंच. हा छोटासा निर्णय तुमचं आरोग्य पूर्ण बदलू शकतो. 7वा मुद्दा, दिवसात काय खाता यावर लक्ष ठेवा. मित्रांनो, आपण दिवसात काय खातो हेच आपल्या आरोग्याचं भविष्य ठरवतं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जसं अन्न तसं मन आणि तसं जीवन. आजकाल आपण चवीसाठी खातो, पण शरीरासाठी काय योग्य आहे हे विसरतो. जास्त तेलकट, जास्त गोड आणि बाहेरचं जंक फूड ही सवय हळूहळू शरीराला कमजोर करते. म्हणूनच स्वामी सांगतात, अन्न हे औषधासारखं घ्या, म्हणजे औषधाची गरजच पडणार नाही. दिवसात काय खाताय यावर लक्ष ठेवा. काय खाल्लं पाहिजे? ताजं आणि घरगुती अन्न, फळं आणि भाज्या, पुरेसं पाणी आणि शक्यतो बाहेरचं खाणं टाळा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, वेळेवर खा. घाईघाईत खाऊ नका आणि मोबाईल बघत खाऊ नका. कारण स्वामी सांगतात, जेवताना मन शांत असेल तरच अन्न शरीराला पूर्ण फायदा देतं. जर तुम्ही योग्य आहार घेतलात तर शरीर मजबूत होतं, आजार दूर होतात आणि एनर्जी वाढते. विचार करा, आपण गाडीला चांगलं फ्यूल देतो, मग तसंच आपल्या शरीराला काय करावे याचा विचार करा. म्हणून एक नियम करा, जे खाल्लं ते विचार करून खा. हा छोटासा बदल तुमचं आयुष्य निरोगी बनवू शकतो. 8वा मुद्दा, जास्त विचार करणे टाळा. मित्रांनो, आजकाल शरीरापेक्षा जास्त मन थकतं आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे जास्त विचार करणे. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, जिथे विचारांचा अतिरेक असतो तिथे शांतता हरवते. आपण भूतकाळात अडकतो, भविष्यासाठी चिंता करतो आणि वर्तमान काळात जगायलाच विसरतो. जास्त विचार केल्याने काय होतं? ताण वाढतो, झोप नीट लागत नाही, निर्णय घेणं कठीण होतं आणि मन नेहमी अस्थिर राहतं. स्वामी सांगतात, ज्यांनी मनावर नियंत्रण मिळवलं त्यांनी जीवन जिंकलं. म्हणूनच विचार करणं टाळणं खूप गरजेचं आहे. कसं टाळाल? जे आपल्या नियंत्रणात नाही ते सोडून द्या. वर्तमान क्षणाला जगा. मन शांत ठेवण्यासाठी प्राणायाम करा आणि सर्वात महत्त्वाचं, देवावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, जिथे श्रद्धा असते तिथे चिंता राहत नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जास्त विचार करून मोठी करत बसलात तर मन कधीच शांत होणार नाही. एक सुंदर विचार, समस्या मोठी नसते, आपले विचार तिला मोठं करत असतात. म्हणूनच एक नियम करा, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल हा विश्वास ठेवा. हळूहळू तुम्हाला जाणवेल, मन हलकं होतं आहे, ताण कमी होत आहे आणि जीवन सोपं वाटू लागलं आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, जास्त विचार नाही, कमी विचार करा. 9वा मुद्दा, मोबाईलचा वापर कमी करा. मित्रांनो, मोबाईल आपल्यासाठी उपयोगी आहे, पण आज तोच आपल्या आयुष्याचा मालक बनतोय. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवत नाही ती गोष्ट आपल्यावर नियंत्रण ठेवते. आज बहुतेक लोक रिकाम्या वेळेत मोबाईल, जेवताना मोबाईल, झोपण्याआधी मोबाईल असं सतत स्क्रीनमध्ये गुंतलेले असतात. याचा परिणाम काय होतो? डोळ्यांवर ताण येतो, मेंदू थकतो, झोप बिघडते आणि मन अस्थिर होतं. स्वामी सांगतात, शांत मनासाठी शांत जीवनशैली आवश्यक आहे. जर तुम्ही सतत मोबाईलमध्ये असाल तर मनाला कधीच विश्रांती मिळत नाही. म्हणूनच एक नियम करा, दिवसात ठराविक वेळेच मोबाईल वापरा. अनावश्यक स्क्रोलिंग टाळा आणि खास करून झोपण्याआधी 30 मिनिटं मोबाईल बंद करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कुटुंबासोबत वेळ घालवा. स्वतःसाठी वेळ काढा आणि निसर्गात वेळ घालवा. हेच खरे सुख आहे. स्वामी सांगतात, ज्याला स्वतःसोबत राहायला आवडतं तोच खऱ्या अर्थाने आनंदी राहतो. विचार करा, मोबाईल आपल्यासाठी आहे की आपण मोबाईलसाठी? म्हणून एक छोटासा बदल करा, मोबाईल वापरा कमी आणि जीवनाचा आनंद जास्त. हा निर्णय तुमचं मन आणि आरोग्य दोन्ही सुधारेल. 10वा मुद्दा, वेळेवर झोपण्याची सवय लावा.
मित्रांनो, आजकाल अनेक लोक उशिरापर्यंत जागतात. मोबाईल, काम किंवा कॉमेडीमध्ये गुंतून झोपेची वेळच बिघडवतात. पण स्वामी नरेंद्र महाराज सांगतात, शरीराला विश्रांती मिळाली तरच ते योग्य प्रकारे काम करू शकतं. झोप ही फक्त विश्रांती नाही, तर ती शरीरासाठी ऊर्जा होण्याची प्रक्रिया आहे. जर तुम्ही वेळेवर झोप घेतली नाही तर शरीर थकलेलं वाटतं, डोकेदुखी, आळस वाढतो, मन चिडचिडत असतं आणि एकाग्रता कमी होते. स्वामी सांगतात, नियमित जीवनशैली हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच रोज ठराविक वेळेला झोपण्याची सवय लावा. काय कराल? रात्री उशिरा मोबाईल वापरणं टाळा. झोपण्याआधी मन शांत ठेवा. शक्यतो 6 ते 8 तासांची झोप घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट, झोपण्याआधी देवाचे नामस्मरण करा. दिवसात काय चांगलं केलं याचा विचार करा. यामुळे मन शांत होतं आणि झोपही गाढ होते. स्वामी सांगतात, शांत मनाला गाढ झोप लागते आणि गाढ झोप शरीराला निरोगी ठेवते. विचार करा, आपण शरीरासाठी सगळं करतो, पण त्याला योग्य विश्रांती देतो का? म्हणून एक नियम करा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. हा छोटासा बदल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. एक सुंदर अंतिम विचार, जर तुम्ही या रोजच्या 10 सवयी आयुष्यात आणल्या तर तुमचं आरोग्य, मन आणि जीवन नक्कीच सकारात्मक दिशेने बदलेल. आपण पाहत होतात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्रवाणी. अशा जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सगळे निरोगी, आनंदी आणि सकारात्मक जीवन जगूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय सियाराम. धन्यवाद.